त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हे तरी मला मिळू देत. All the best. थँक्यू. सीमा वहिनी, जरा आज सगळ्यांच्या चहा नाश्त्याचं बघाल का प्लीज? हो, व्यवस्थित बघते सगळं. हा, चहा पाण्याचं. ऑल द बेस्ट. थँक्यू. येते. अरे देवा, बॅटरी तर खूपच लो झाली आहे. फोन 1:30 व्हायच्यात निरंजनला कॉल करायला हवा. फोनची बॅटरी डेड होत आली आहे. मी आलेच जरा मोबाईल चार्जिंगला लाव. हा ताई. निरंजन, मी पाठवलेल्या ॲड्रेसवर पोहोचलास ना? हो ताई, तू सांगितलेल्या ॲड्रेसवरती पोहोचलोय मी. व्हेरी गुड. मी पोचतेच आहे. हो ताई. जा अनु जा. एवढी नाटकं करून सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेस ना तू, पण या एकाचेही आशीर्वाद तुझ्या कामी येणार नाहीत याची काळजी मी घे. हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या या आपल्या भव्य द्विचक्रिका स्पर्धेत म्हणजे शुद्ध मराठी सायकल कॉम्पिटिशन मध्ये मी कमेंटेटर प्रशांत तुम्हा सगळ्यांचं मनापासून जोरात टाळ्या वाजवून स्वागत करतोय. टाळ्या. आई, हा, आपल्याला उशीर झालाय का ग? माहित नाही अगं, वेळ तर हीच सांगितली होती. वेळेत पोचलो होतं पण हे सायकल चालवतात. तर अख्ख्या शहरात आम्ही जे पॅम्पलेट वाटले त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. ही स्पर्धा दिसते तेवढी सोपी नाहीये. तर ही तुमचं नशीब चमकवण्याची एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे शुद्ध मराठी, इट्स गोल्डन चान्स. टाळ्या. हे पिहू, तो माणूस बघ ना, काल फॉर्म भरताना होते ना. चल विचारूया त्यांना. नमस्कार, मी अनुप्रिया पाटकर. ते स्पर्धेसाठी हो राईट राईट. तुम्ही काल फॉर्म भरला होता. हो. राईट राईट. ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. तुमच्या आधी अजून काही स्पर्धक आहेत, तोपर्यंत तुम्ही वेट करू शकता. म्हणजे स्पर्धा सुरू नाही झाली आहे ना? हो, स्पर्धा सुरू झाली आहे, पण अजून काही स्पर्धक आहेत, तोपर्यंत तुम्ही थांबू शकता. बरं, इकडे थांब. येस प्लीज.
क्या बात आहे. मला तर वाटतं हाच स्पर्धक नक्की जिंकू शकतो. टाळ्या एकदा विजयासाठी. क्या बात आहे. अरे 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 अरे. आणि अशा प्रकारे विजय या स्पर्धेतून बाद. सलग 24 तास सायकल चालवून तुम्ही जिंकू शकता 2 लाख रुपयांचं रोख बक्षीस. पण हे बक्षीस जिंकणं हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला 24 तास नॉन स्टॉप सायकल चालवावी लागेल. आजचा पूर्ण दिवस, आजची पूर्ण रात्र, ते उद्या सकाळी गुड मॉर्निंग पर्यंत. पण लक्षात ठेवा, तुमचे पाय आणि पॅडल थांबता कामा नये. पॅडल थांबलं तर ते 2 लाख रुपये तुम्ही विसरा. तेव्हा आपापल्या रिस्कवर भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं मी कमेंटेटर प्रशांत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आई हां तुला भीती वाटते का? नाही ग, हे अजिबात नाही, मी ठीक आहे. मला माहिती आहे तुला काय वाटतंय. काय? तू बाबांना मिस करतेस ना? कधी कधी मला आश्चर्य वाटतं, मी काही न बोलता तुला माझ्या मनातलं कसं कळतं ग? खरं सांगू का, मी त्यांना खूप मिस करते अगं. म्हणजे आता येताना म्हणाले त्यांना की तुम्ही येऊ नका, काही गरज नाहीये, तुम्ही आराम करा. पण ते जर असते ना तर भीती तरी थोडी कमी झाली असती. पण हरकत नाही, तू आहेस ना माझा बंडल ऑफ कॉन्फिडन्स, माझी चिअर लीडर. आई मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मला माहिती आहे बाळा. पिहू, मी आपलं म्हणत होते की मला जमेल, मला जमेल. मला खरंच जमेल ना ग. नक्की जमेल. या जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी माझ्या आईला जमणार नाही. बरं, असं आहे का? थँक्यू बाळा. एक चला चला मी चहा घेऊन आले. अरे वा. घे दादा. घे. काय चहा रे. तुला माहिती ना मला चहा नाही आवडत. कॉफी आणायची होती ना. ए, घ्यायचं असेल तर घे, नाही तर खाली ठेवून निघ. इकडं आण चहा, मला दे. नाही नाही पितो. दादा घे. मला काय म्हणा. घे ना, असं काय करतोयस? दादा कशाला चिडतोयस रे? लहान आहे तो. तू चहा घे. नकोय मला, मी असंच म्हणालो मगाशी. आता घे ना रे चहा, बरं वाटेल रे तुला. तुला अनुवहिनीची काळजी वाटते ना? मला सारखं असं वाटतंय की तिला नव्हतं पाठवायला हवं. पण आता काय उपयोग, गेलीच ना ती. बाई 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 बाई, पाटकरांच्या सोनानी कधी 4 चौघात मान वर करून बघितली नाही. पण आता ही अशी सून आहे की 4 चौघात सायकल चालवते. पाटकरांची अब्रू धुळीला मिळवली हिनं. अगं ती घरासाठीच करते ना आई.
अरे एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? हे सगळं करायला सांगून मला आनंद होतोय का? अवी, आई तू चहा घे. यांचा हा ड्रामा सुरूच राहील. तर मला काहीतरी कारण देऊन इथून निघावं लागेल. मी आईकडे जाऊन येते. आईकडे? पण तिथे तर कोणीच नाहीये ना, काय करणार आहेस तिकडे जाऊन? हा, आई बाबा आलेच नाहीयेत. अरे निरंजन आलाय. निरंजन आलाय. मी काय म्हणते आई, बघते ना काही पैशांचं होतंय का ते, मदत होईल ना तेवढीच आपल्याला. निरंजन पैशाचं? जा बाई जा. तुझ्या माहेरून काही पैशाची सोय होते काय बघूया. जा जा जा. हो आई, बघते आणि आलेच मी. हा जा. ह्या सीमा वहिनीचं ना मला काही कळतच नाही. नक्की पैशांचा बंदोबस्त करायला गेलीये की दुसरं काही. गॉड नोस. दादा, तुला काय वाटतं रे? सीमा वहिनी तिच्याकडून पैसे आणेल? आमची स्पर्धा सुरू झाली असेल ना? काय? अनुची स्पर्धा सुरू झाली असेल ना? आई, आता तुझी टर्न आहे. तू तयार आहेस ना? हो. अरे 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 अरे, आले होते मोठ्या जोशात, पण यश नाही पडलं त्यांच्या खिशात. काय आपल्या स्पर्धकांची अवस्था. अरे 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 अरे, पण हरकत नाही. हे पाहून बाकीचे स्पर्धक काय धडा घेतील, घाबरून घरी पळून जातील. हे पण आता रंजक करणार आहे. आई, आपल्याला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त कठीण दिसतंय हे. बघ ना, कोणाचाच टिकाव लागत नाहीये. हो ग, मलाही आता खूप टेन्शन येऊ लागले. ऐक ना, आपण बॅकआउट करूया का? नाही नाही पिऊ, अजिबात नाही. हा असा विचार सुद्धा मी करू शकत नाही. मला कळतंय की आपल्या कल्पनेपेक्षा हे जरा जास्तच अवघड आहे, पण मला माघार घेऊन नाही चालणार. मला हे करून दाखवावंच लागेल. मला भाग घ्यावाच लागेल. कोण आहेस तू? लांबो लांबो. अगं ताई, मी निरंजन. निरंजन, काय अवतार केलास हा? ताई कुणी ओळखू नये ना, म्हणून हा लुक केलाय. शुभात ओळखता येत नाही. अरे परफेक्ट. भाऊ शकतोस हा माझा. प्रति सगळं जाऊ दे. सामानाचं काय झालं, सगळं आहे ना व्यवस्थित? आणलंस ना? हो चालेल. तू फक्त सांग प्लॅन कधी ऑन करायचं ते. आपल्याला योग्य वेळ यायची वाट बघावी लागेल. लप जा.
काय वेळ आली. पैशांसाठी बायकोला कष्ट करायला पाठवावं लागतंय. अनु ठीक असेल ना? तिला एक फार उत्साह आहे. करू दे. काय फार फार तर 2 तास सायकल चालवेल आणि येईल घरी. त्या राघवचा एक पत्ता लागत नाहीये. कुठे जाऊन बसलाय देवाला माहिती. एवढं व्हायला नको होतं. एवढं राबून कष्ट करून कमवलेले पैसे, सेव्हिंग्ज, याचा काहीही उपयोग झाला नाही. हे माझं नशीबच फुटकं आहे बहुतेक. आता हे सगळं जेव्हा लोकांना कळेल, तेव्हा लोक आणखी बोलायला मोकळे. बायकोच्या कष्टावर जगतो बोलणार, सगळे बोलणार. सगळं काही बायकोनीच केलंय. मी घरीच बसलो होतो डोक्याला पट्टी बांधून. बायको तिकडे उन्हात सायकल चालवत होती. या अविनाशचं काय? एक मिनिट. लोकांचं ठीक आहे, पण हे सगळं जर अनुच्या माहेरच्यांना कळलं तर? अरे 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 अरे, तिचा बाप आधीच मला पाण्यात बघतो. त्याला जर हे कळलं तर काय किंमत राहील माझी? नाही 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 अविनाश, तू तिला पाठवायलाच नको होतं. चुकलंय तुझं. पण मी जर तिला तिकडे पाठवलं नसतं तर मग पैसे कुठून आले असते? कुठून आणणार होतो पैसे? माझे सगळे प्रयत्न तर करून झालेत. काही बाकी ठेवलं नव्हतं मी. मग काय करणार होतो? भीक मागणार होतो? भीकही मागितली असती. खरं तर भीकच मागायला हवी होतीस तू अविनाश पाटकर. अनुला तिथे पाठवायला नको होता. आतापर्यंत एकाही स्पर्धकाचा टिकाव लागलेला नाही. अतिशय झटपट अशी सुरुवात या स्पर्धेची झालेली आहे. हरकत नाही, आपल्या पुढच्या स्पर्धकाकडून या अपेक्षा कायम आहेत. म्हणूनच मी बोलवतोय आपल्या पुढच्या स्पर्धकाला, सौ अनुप्रिया पाटकर यांना. जोरात टाळ्या. आई, ऑल द व्हेरी बेस्ट. तुला हे नक्की जमेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.
निरंजन आता तयार आहेस ना? हो ताई. ऐक निरंजन, जर आपल्याला इथे कोणी ओळखलं ना तर माझी पूर्णपणे वाट लागेल हं. त्याच्यामुळे जे करायचंय ते अगदी सावधपणे करायचे निरंजन. डोंट वरी ताई, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. उन्हाचा जोर वाढत चाललाय आणि वेळ पुढे सरकत चाललेली आहे. आणि आणि हे मी काय बघतोय? अनुप्रिया अजूनही सायकल चालवत आहे. मंडळी फक्त 2 तास झालेले आहेत आणि अनुप्रिया अजूनही सायकल चालवते, ते सुद्धा तिच्या जिद्दीच्या आणि ताकदीच्या हिमतीच्या जोरावरती. मगाशी मी म्हणालो होतो की या स्पर्धेत नक्कीच कोणीतरी चमत्कार करेल आणि ते आता आपल्याला इथे दिसतंय. इथे एकही स्पर्धक टिकू शकलेला नाहीये, पण अनुप्रिया यांनी ते दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच अनुप्रिया यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 तास उलटलेत, आता फक्त 22 तास बाकी आहेत. तुम्ही अशीच सायकल चालू ठेवली तर 2 लाख रुपयांचं बक्षीस तुमचं. आपल्याला जे काही करायचंय ना ते आत्ताच करावं लागेल निरंजन. आता कसं करता येईल? पिहू, पाणी पाणी. दादा, खरं मग माझ्या आईला पाणी हवंय, प्लीज पाणी देता का? आई, मी त्यांना सांगितलंय ते पाणी देत आहे. अजून निरंजन, आता तुला मी गुंगीचं औषध आणायला सांगितलं होतं, ते आणलंयस ना?